हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपलं पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण मसाला आईस क्यूबने सोकिंग करणार आहे केकला आणि आपला केक होणार आहे फक्त आणि फक्त 10 मिनटामध्ये सेट. तर आपण त्याला लगेच कट पण करू शकतो, एवढ्या इझी सेट होणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. इथं मी फर्स्ट टाईम मसाला आईस क्यूबने सोकिंग केलेला आहे. त्याच्यानंतर चॉकलेट गनश वापरलेला आहे. त्याच्यानंतर लेस क्रीम म्हणजे थोडीशीच क्रीम लावलेली आहे. स्टेप बाय स्टेप आपला केक इथं रेडी होणार आहे. ओनली फक्त 10 मिनटांमध्ये सेट होणार आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर आपण क्रम कोट करून आयसिंग करून केक लगेच कस्टमरला देऊ शकतो. फक्त 10 मिनटं केक फ्रीजमध्ये ठेवायचं, त्याच्यानंतर द्यायचा आणि लगेच दिला तरी काही हरकत नाही. आपल्याला केक जर आपण मसाला आईस क्यूब वापरलेला आहे त्याच्यामुळे आपला केक पटकन सेट होणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा आणि ट्राय नक्की करा. ओके. जर मसाला आईस क्यूबची रेसिपी ट्राय करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर थोडीशी क्रीम घेऊन आपण केकला क्रम कोट करणार आहे आणि डायरेक्ट आयसिंग करणार आहे, कारण केक आपला सेट होणार आहे फक्त आणि फक्त 10 मिनटामध्ये. ठीक आहे. तर थोडीशी क्रीम घेऊन आपल्याला केकला क्रम कोट करायचे आणि फायनल आयसिंग. सेल्फी मिरर केकमध्ये आपला हा केक डिझाईन होणार आहे आणि आपण हा केक कस्टमाइज करणार आहे. तर याच्यामध्ये आपण बेबी शॉवरचा सेलिब्रेशन पण करू शकतो आणि नॉर्मल पण आपण फोटोशूटसाठी यूज करू शकतो. तर हा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा आहे आपला मिरर. हाफ KG केकवरती आपण पूर्ण केक कवर करतो त्याच्यासाठी हा. आणि केक आपला ज्यावेळेस मिरर लावतो आपण त्यावेळेस केक आपला पूर्ण फिनिशिंगमध्ये आणि पूर्ण एक लेवल पाहिजे. तर अशा प्रकारे आणि त्याच्यावरती जो पेपर असतो तो काढायचा असतो लावताना. आणि ज्यावेळेस आपण हा केक बनवतो त्यावेळेस त्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचे. जसं आपण फोटो प्रिंट केकवरती लावल्यावरती फ्रीजमध्ये नाही ठेवत, तसं मिरर केकला पण करायचं. कारण काय होतं, त्याच्यावरती मॉइश्चर पकडतं आणि नंतर मग त्याच्यावरती आपण फोटोशूट नाही करू शकत. तर ज्यावेळेस कस्टमरला हा केक द्यायचा आहे त्यावेळेस आपण हा केकवरती मिरर लावून द्यायचा. ठीक आहे. तर इथं मी लगेच लावून दिलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.